परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात अखेर 13 महिन्यांनी तपास पथक स्थापन झालं। याबद्दल मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी समाधान व्यक्त केलं। पण आरोपी हे परळी पोलिसांना ठाऊक असूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असाही प्रश्न त्यांनी केला। पाहूया। बीडमधील संतोष देशमुख हत्येनंतर आता महादेव मुंडे यांच्याही हत्येच्या तपासासाठी बीडच्या एसपींनी पथक स्थापन केलंय। सुरेश धस आणि दमानियांकडून वारंवार महादेव मुंडे यांच्याही हत्येच्या तपासाची मागणी होत होती। त्यानंतर आता तब्बल 13 महिन्यांनंतर या प्रकरणात विशेष पथक नेमलं गेलं। 20 ऑक्टोबर 2023ला परळीत महादेव मुंडे यांची गळा चिरून हत्या झाली। तहसील कार्यालयासमोर संध्याकाळच्या सुमारास भर रस्त्यात महादेव मुंडेंचा खून झाला। पोलिसांकडे वारंवार दाद मागूनही न्याय मिळाला नाही। आजवर बीडमध्ये 4 तपास अधिकारी बदलले, 2 एसपींचीही बदली झाली। या प्रकरणात वाल्मिक कराडनं पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे। जेव्हा आरोपींपर्यंत पोलिसांचे हात पोहोचत आले होते तेव्हा प्रमुख पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय। अखेर पीडित कुटुंब न्यायासाठी कोर्टात गेलं आणि अखेर 13 महिन्यांनंतर महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास विशेष पथकाकडे गेला। जर मग नाही आरोपी यांनी 15 दिवसात अटक केले ह्या पथकाने बी त्याच्यातले कुणी ना कुणी तर त्यांना करावंच लागतील ना। असं सगळे पोलीस प्रशासनाला माहिती आहेत आरोपी, असं नाही की माहिती नाही का, तर त्यांनाच कॉल आलेले आहेत ना की तपास थांबवा म्हणून। मग कशामुळे कॉल आले काय झाले हे त्यांनाच माहिती। मग सगळं पोलीस प्रशासनाला आरोपी बी माहिती आहेत। मग त्यांनी तात्काळ आरोपी बी अटक करावेत। मग नाही केले तर मी उपोषणाला बसून SIT आणि CIDची मागणी करणार आहे। जे परळीचे पोलीस आहेत त्यांना तर पुरेपूर माहिती आहे ना। सानप सर तर डायरेक्ट गेले होते ना आरोपी अटक करायला। मग त्यांना कॉल आले ना, मग कुणाचे कॉल आले काय झाले कुणा पाठराखण केली हे तर त्यांनी पण सांगितलं नाही ना, आम्हाला पण माहिती नाही ना। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे समर्थक फड बाप बेट्यानं केलेल्या दादागिरीवर इतक्या महिन्यांनंतर गुन्हा दाखल झाला खरा, मात्र आरोपी कैलास फडवर काल झालेल्या FIR मध्ये कैलास फडसह त्याचा मुलगा निखिल फड ऐवजी कैलास फडचा मुलगा असा उल्लेख असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। याआधी सुद्धा आव्हाडांच्या आरोपांनुसार सरपंच बापू अंधळे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी आरोपी वाल्मिक कराड ऐवजी वाल्मिक अण्णा असं नाव टाकलंय आणि आता आरोपी कैलास फडचा मुलगा निखिल फड ऐवजी आरोपीच्या रकान्यात कैलास फडचा मुलगा असा उल्लेख आहे। काही होणार नाही हो, मी तुम्हाला सांगतो। काल एक गुन्हा दाखल झाला बीडमध्ये। त्या गुन्ह्यामध्ये नाव नोंदवताना कैलास फडचा मुलगा ह्या काही नाव असू शकतं? गुन्हा नोंदवताना FIR मध्ये कैलास फडचा मुलगा मी ट्विट केलंय, तुमचं ट्विटवर लक्ष नसतं बघा। मला ते SP ला विचारायचंय, तुला नाव नाही सापडलं रे? एकटा उमेदवार हे जायचं नाही, आता घेऊन काढणार उमेदवार सोडून मध्ये जायचं नाही। एकटा उमेदवार जायचं नाही, काय असं तुम्हाला एकटा उमेदवार बस रे, गाडी चल, बस गाडी चल, बस बस उतरायचं नाही गाडी नाही पुरी शांत राह रे, माझ्या संग राहिलात ना तुम्ही, शांत राहा। वापस चला, कुणालाच नाही बाया मध्ये बोला घेऊन रेषेच्या माग इथं बाजूला तुमचं
कैलास फड आणि त्याचा मुलगा हे दोघंही पंकजा आणि धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल मात्र पंकजा मुंडे यांनी बोलण्यास नकार दिला. कैलास फडवर आता मी आलेली आहे ते नागपूरच्या नाग नदीच्या प्रदूषणाची उद्या बैठक ठेवलेली आहे मी आणि बुट्टीबोरीमधल्या काही प्रकल्पांच्या संदर्भामध्ये देखील चर्चा ठेवली आहे. याच्या व्यतिरिक्त पंकजा मुंडे किंवा माझ्याशी संबंधित डायरेक्ट हे प्रश्न विचारा. बाकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणं मला उचित वाटत नाही. दरम्यान बीड जिल्ह्यातल्या विकास निधीत मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप भाजप आमदार सुरेश धस करतायत. मात्र याच संदर्भातील धस यांनी मागितलेली भेट अजित पवारांनी नाकारली. अजित पवारांनी 2022 पासून बीड जिल्ह्यातील निधीबाबत चौकशीचे आदेश दिलेत. मात्र ही चौकशी 2019 पासून केली जावी अशी मागणी सुरेश धस यांची आहे. मविया सरकारमध्ये 2019 ते 2022 पर्यंत धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. शिंदे भाजप सरकारमध्ये 2022 ते 2023 पर्यंत भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद होतं. अजित पवार सत्तेत गेल्यानंतर पुन्हा 2023 पासून बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे होतं. मी उद्या परत अजितदादांना भेटणार आहे. 2 वर्षाच्या नाही 5 वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत. कारण सर्वाधिक जास्त गोंधळ 2019 ते मी तर 73 कोटीचं बोगस बिल काढले, पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला. अजितदादांनी भेटीसाठी वेळ त्याच्या संदर्भात नाही दिली आहे, क्योंकि अजितदादा जे आहे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचं काम करताय आणि आज जे वाईट गोष्टी घडलेली आहे संतोष देशमुख भाऊची त्याचा सपोर्ट करताय मला असं दिसते. क्योंकि आज कृष्णा आधाडे जे होता आरोपी त्यांना पण आज अटक झालेली नाही आहे. आज 2 महिन्याचे वरती गेलेला आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.